नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पाचकयुक्त मुखवास किंवा सुपारी. हा काळा मसाला झणझणीत मसाला असा आहे. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता, DM करू शकता. एकदा नक्की वापरून बघा, एकदा नक्की ट्राय करा. हा मसाला खूप टेस्टी आहे, सुंदर चव आहे, सुंदर कलर आहे. आता आपण पाचकयुक्त सुपारी किंवा मुखवास त्याला काय साहित्य लागते चला बघूया. 200 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम जवळ त्याला अळशी असं म्हणतात, 4 विलायची, 4 लवंगा, 50 ग्रॅम पत्र चक्कर केली मला तिखट पण दिसली तरी चालते, 50 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम धना आणि टेस्ट मध. चला आता आपण करूया पाचकयुक्त मुखवास. चला आता आपण बडीशेप पहिली भाजून घेऊया खरपूस. कढई मोठा गॅस ठेवते थोडा, कढई तापली की मग आपण मीडियम करूया. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण मीडियम फ्लेमवर आता बडीशेप भाजून घेत आहोत. असे सगळे जिन्नस आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कलर आता बदलायला लागला बडीशेपचा. याला 2 ते 4 मिनटं लागतात बडीशेप भाजायला. आपल्याला जेवणानंतर पाचकयुक्त मुखवास किंवा सुपारी पचायला हलकी फुलकी आणि सर्व गुण संपन्न आहे पाचकयुक्त मुखवास. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आता तुम्ही बघू शकता आपली बडीशेप चांगली भाजली आहे मंद गॅसवर. आता आपण हे काढून घेऊया, जवस भाजून घेऊया. जवस भाजून घेऊया खरपूस. जवस लगेच भाजले जातात आपले. कढई आता तापलेली आहे, चटचट उडतात. जवस गुणकारी आहे, त्याने केस स्मूथ होतात, पोट साफ होते, ग्लो येतो चेहऱ्याला. फार गुणकारी आहे जवस. याला अळशी पण म्हणतात. तुमच्या इथे याला काय म्हणलं जातं कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही बघू शकता चटचट व्हायला लागलेत आता जवस आपले. जवस चांगले भाजलेत खरपूस. बघा छान सुगंध दरवळला आहे, छान सुगंध येतो किचनमध्ये. आता आपण काढून तीळ भाजून घेऊया. हे सगळे मी 50 ग्रॅम घेतले. तीळ, ओवा, जवस आणि बडीशेप 200 ग्रॅम घेतले. आता तीळ पण आपले चटचट भाजून घ्यायचे. कढई आपली चांगली तापली आहे त्यामुळं तीळ भाजायला वेळ नाही लागणार. आता आपण हे ओवा भाजून घेऊ चांगला. आपले ओवा पण चांगला भाजून झाला आहे, छान वास येतोय मस्त. धनडाळ भाजून घेऊया. धनडाळचं मॉइश्चर काढून घ्यायचं आपल्याला. ते ऑलरेडी भाजलेलीच असते, फक्त मॉइश्चर काढून घ्यायचं आपल्याला. थोडंसं भाजायची धनडाळ आणि पूर्ण सर्व जिन्नस थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया, वाटून घेऊया. आपली पाचकयुक्त मुखवास किंवा सुपारी तयार. जेवल्यानंतर रोज 1 चमचा खायचा. मी आता गॅस बंद केला आहे. कढई तापली चांगली. लवंग आणि विलायची पण भाजून घेऊया चांगले. भाजले जातील चांगले. कढई आपली चांगली तापली आहे त्यामुळे आपण 1 मिनिट भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली पाचकयुक्त सुपारी किंवा मुखवास हे तयार झाले. रेसिपी आवडल्यास लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. एकदा नक्की ट्राय करा. हा काळा झणझणीत मसाला आहे. हा आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता, DM करू शकता. एकदा नक्की ट्राय करा. मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.